नमस्कार, मी प्रियंका ठाकूर. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे. प्रेक्षक हो, समाजात अशा अनेक वेगवेगळ्या लैंगिक समस्या आहेत ज्यावर जाणून बुजून दुर्लक्ष केलं जातं. त्यातीलच सायकोजेनिक इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजेच मानसिक ताण, भीती, अपराधगंड किंवा दडपपणामुळे निर्माण होणारी लैंगिक कमजोरी हा एक प्रकार. त्यावर मात करण्यासाठी लैंगिक शिक्षण असणं हे महत्त्वाचं आहेच. मात्र दुर्दैवाने आपल्या समाजात यावर सोयीस्करपणे डोळेझाक केली जाते. त्यामुळे अनेक गैरसमज पसरत जातात. हेच गैरसमज दूर करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर विजय दहिफळे आपल्याला या शोमध्ये मार्गदर्शन करतात आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं देतात. त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर विजय दहिफळे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत एका व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि एंट्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर दहिफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद, हैदराबाद, दिल्ली, पुणे, नवी मुंबईतील नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे. डॉक्टर नेहमीच देश विदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात. तसंच सेक्स बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर, साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. मात्र त्यापूर्वी आज आपण एक हृदयस्पर्शी आणि विचार करायला लावणाऱ्या खऱ्या प्रसंगाबद्दल जाणून घेऊयात. हा प्रसंग आहे आपल्या सरांच्या नेरूळ सेंटरवरील. नेरूळ ओपीडीमध्ये एका वर्षापूर्वी लग्न झालेलं 25शीतलं जोडपं आलेलं. लग्न झाल्याबरोबर केवळ 1 महिन्याच्या आत मुलीकडील आणि मुलाकडील सर्व नातेवाईक सरांकडे उपचारासाठी येऊन गेलेले. हे दोघेही आपल्या साम टीव्हीवरील सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमाचे नियमित प्रेक्षक होते. त्यांनी कमजोरी आणि लहान लिंगाच्या समस्येसाठी उपचार सुरू केले होते. उपचारांचे परिणाम अतिशय चांगले आले आणि ते दोघेही सुखी संसार करत होते. 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर फॉलोअपसाठी पुन्हा ते जोडपे आणि त्यांचे सर्व नातेवाईक सरांना भेटायला आले. परंतु यावेळी मात्र पूर्णपणे वेगळी समस्या घेऊन मुलीचे वडील आलेले. वडिलांचे म्हणणे असे होते की आमच्या आजूबाजूचे नातेवाईक आणि मित्रमंडळी सांगतात की लग्नाला 1 वर्ष झाले तरीही मूल नाही, म्हणजे मुलीत काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आता आम्हाला घटस्फोटाची तयारी करायची आहे किंवा आम्ही मुलाला 1 महिन्याचा वेळ देतो. त्या काळामध्ये त्याचा उपचार करून त्याची जी लैंगिक कमजोरी आहे, जी अधूनमधून जाणवते आणि आम्हाला तो नपुसंक वाटतो, ती बरी झाली पाहिजे. अन्यथा आम्ही घटस्फोट घेणार आहोत. सरांनी मुलीला विचारले असता ती म्हणाली, सर आता आमच्यापेक्षा नातेवाईकांनाच घटस्फोटाची जास्त घाई झाली आहे. तुम्हीच त्यांना समजावून सांगितलं तर बरं होईल. सरांनी नातेवाईकांना अगदी शांतपणे समजावलं, धीर दिला. मुलासाठी पुन्हा 3 महिन्यांची वैद्यकीय थेरपी सुरू केली. गरज पडल्यास पी-शॉट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी किंवा पेनाईल इम्प्लांट करू असे देखील सांगितले. जोडपं आणि त्यांचे सर्व नातेवाईक अगदी रिलॅक्स झाले. त्यांनी सरांचे मनापासून आभार मानले. तरुण म्हणाले, सर तुम्ही आणि साम टीव्हीचा कार्यक्रम नसता तर मी तुमच्यापर्यंत पोहोचूच शकलो नसतो आणि एक भयंकर परिस्थिती निर्माण झाली असती. वैद्यकीय भाषेमध्ये या समस्येला सायकोजेनिक इरेक्टाईल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं. सर काय सांगाल अशा प्रकारच्या समस्येबाबत? खरं तर न्यूनगंड किंवा मनामध्ये कुठेतरी भीती. बरोबर आहे. आता तुम्ही अतिशय सुंदर टॉपिकला हात घातलेला आहे. पहा ही कशी स्टोरी आहे. काय म्हणावं अशा कारणांना ज्यामुळे की तुम्ही म्हणजे निसर्गाने दिलेल्या गोष्टी, प्रेग्नन्सी राहणं, बाळ राहणं, या गोष्टी हातात आहेत का कोणाच्या? दुसरी गोष्ट, ट्रीटमेंट देऊन हे ओके झालेले आहेत तरी देखील नपुंसक म्हणून लेबल करणं. म्हणजे खूप जणांना नपुंसकता काय आणि वंध्यत्व काय फरक कळत नाही. सांगूया आपण. सर्वप्रथम आपल्या जगभरातील सर्व या साम टीव्हीच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये सर्वांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक. कशाबद्दल? जेव्हा आपण असं ऐकतो ना की सर तुमचा मी शो पाहिला, टी व्हीवर मी तुम्हाला पाहिलं आणि त्यानंतर आम्ही तुमच्याकडे आलो, नाही तर आम्हाला हे माहीत देखील नव्हतं की असं काही होतं का. काही उदाहरणं अशी आहेत की लग्न झाल्यानंतर या केसमध्ये
सर्व काही अंदाने आहेत, पण नातेवाईकांना गडबडघाई झाली. आता यामध्ये समजा एखाद्या स्त्रीला किंवा त्या लग्नानंतर त्या जोडप्याला मूल होत नसेल तर फक्त स्त्रीच जबाबदार असते का? अशा काही केसेस पाहिलेल्या आहेत, तुम्ही अचंबून जाल. मग त्यामुळं 1 वर्षानंतर दुसरं लग्न, पण त्यालाही मूळबाळ झालं नाही, आणखी 1 वर्षानंतर तिसरं लग्न. अवश्य 10 करा ना. जोपर्यंत तुम्हाला पुरुषांमध्ये एक सिंपल टेस्ट असते, सेमेन ॲनालिसिस, त्यामध्ये काउंट 0 निघतो आणि अशी कितीतरी लग्न केलं तर त्यात काही होणार आहे का? नाही. मग आपल्या या मंचाद्वारे एक अतिशय महत्त्वाचा मेसेज या ठिकाणी द्यायचा आहे की नपुंसक जर असेल तर त्याला वंध्यत्व असायला पाहिजे असं नसतं, आणि वंध्यत्व असेल तर नपुंसकत्व असावं असं देखील नसतं. याची विस्तृत चर्चा आपण आज या ठिकाणी करणार आहोत आणि आपल्या दर्शकांना देखील सहभागी करून घेणार आहोत. नक्कीच नक्कीच, ते फार महत्त्वाचं आहे. नक्कीच. सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता आणि सरांना थेट प्रश्न विचारू शकता. मात्र त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या 02241010610. सर, आपल्याला फोन यायला सुरुवात झालेली आहे. मुंबईहून कृष्णाजी आपल्याशी जोडले गेले. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. नमस्कार सर. नमस्ते जी, बोला. सर, माझा प्रश्न आहे की गोलेरिया या आजाराची लक्षणे कोणती असतात आणि त्यावर उपाय काय असतो त्याबद्दल सांगा. अच्छा, म्हणजे गनोरिया नावाचं इन्फेक्शन जे आहे त्याचे लक्षणं काय आणि उपाय काय, बरोबर आहे? अच्छा, खूप छान प्रश्न आहे, सांगूया तुम्हाला. हे बघा, आपण आज स्पेशली अतिशय महत्त्वाचा टॉपिक सेक्स एज्युकेशन अवेअरनेस आणि सेफ्टीच्या अंतर्गत एड्स म्हणजे काय किंवा इतर इन्फेक्शन काय, त्यातलं गनोरिया एक आहे आणि प्रिव्हेंट कसं करायचं सांगूया आपण. हा अतिशय महत्त्वाचा आपल्या सेक्स एज्युकेशनचा भाग आहे. आम्ही बऱ्याचदा पाहतो पिढीमध्ये हायजीन इतकं पुअर असतं, तुम्ही त्या ठिकाणी क्लिनिंग करत नाही, त्या ठिकाणी प्रॉपर शेविंग नसतं. बऱ्याचदा अशा गोष्टी होतात की त्या ठिकाणी मग एकमेकाचं इन्फेक्शन एकमेकाला क्रॉस व्हायला लागतं. गनोरिया म्हणजे काय बघा, हा आजार बऱ्याचदा इव्हन एक अभ्यास केलेला आहे की यामध्ये थोडंसं वेस्टर्न साईडला का आढळतो. बऱ्याचदा लाईफस्टाईल, त्या ठिकाणी तुमचे असणारे कॉन्टॅक्ट्स, बऱ्याचदा समलैंगिकता किंवा बऱ्याचदा त्या ठिकाणी पुअर हायजीन असल्यामुळे या गोष्टी घडतात. गनोरियामध्ये त्या ठिकाणी स्पेशली योनीच्या भागातनं स्त्राव येणे, त्या ठिकाणी पस फॉर्मेशन होणे, इचिंग होणे, पुरुषांमध्ये देखील युरिनमधनं पस जाणे, त्याचबरोबर लिम्फ नोडची वाढ होणे, ताप येणे अशी लक्षणं असतात. त्याला वेळीच कंट्रोलमध्ये आणलं पाहिजे. आणि विशेष या गनोरियामुळं वंध्यत्व देखील होत असतं आणि वंध्यत्वाचं हे एक प्रामुख्यानं कारण आहे. याला घाबरू नका, ताबडतोब ट्रीटमेंट घ्या. स्पेशल त्याचे अँटीव्हायरल मेडिसिन्स आहेत आणि हळूहळू नक्कीच ते कंट्रोलमध्ये आलं की दोघंही त्यामधनं बाहेर येतात. पण या काळामध्ये पूर्णपणे स्त्राव थांबेपर्यंत संबंध टाळला पाहिजे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे, आणि हे बऱ्याचदा एकमेकाला न विचारल्यामुळं, डिस्कशन आणि दोघा जोडप्यामध्ये काही नसल्यामुळं समागम करणे, क्रॉस इन्फेक्शन होणे आणि परत त्याचे कॉम्प्लिकेशन कुठेतरी मला वाटतं आपल्या संदेशामुळे त्यांनाही लक्षात येईल. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, संभाजीनगरहून रवीजी आपल्याशी जोडले गेले. खूप छान, घेऊया. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. नमस्कार सर. नमस्ते जी, बोला. सर, HIV किंवा एड्स म्हणजे काय असतं आणि तो कसा टाळावा त्याबद्दल माहिती सांगा. वा वा, तुमचं वय काय सांगा मला. 24 सर. अच्छा, म्हणजे HIV किंवा एड्स काय आहे तुम्हाला माहित पाहिजे, बरोबर आहे? हा सर. ठीक आहे, ठीक, खूप छान. बघा, यंगस्टर लोकांना याची माहिती का असणं आवश्यक आहे. खूप जणांना HIV काय तेही माहीत नाही आणि एड्स नुसतं कुठेतरी तुम्ही न्यूजमध्ये ऐकता, पण त्यामध्ये का होतो, कसा होतो सांगूया आपण. मित्रांनो, आज हा टॉपिक घेण्याचं एकमेव कारण तुम्हाला सांगतो. तुम्ही जर जगातली संख्या काढली ना, किती मिलियन समजा असतील एड्स बाधित असणारी लोक, 10 ते 20 मिलियनपेक्षा जास्त आहेत. HIV ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस, बरोबर आहे. आणि यामुळं एड्स होतो म्हणजे ॲक्यूट इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. म्हणजे तुम्ही अनप्रोटेक्टेड कॉन्टॅक्ट केला, अननोन पार्टनरसोबत तुम्हाला माहिती नसताना तुमचा कॉन्टॅक्ट झाला, त्यावेळेला तुम्ही कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन वापरलं नाही, भले ते कुठल्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी असो. बऱ्याचदा मी सांगतो, नोन असो अननोन असो, बऱ्याचदा तुम्हाला प्रोटेक्शन वापरणं अतिशय आवश्यक असतं किंवा आपल्या नोन पार्टनरसोबतच समागम करणं का महत्त्वाचं आहे. अहो, एकदा एड्स झाला ना, तुमचं जीवन संपायची वेळ येते. म्हणून एकच गोष्ट सांगेल मित्रांनो की तुम्हाला ॲक्टिव्हिटी करणं हा नैसर्गिक दिलेला हक्क आहे, पण त्याचं इन्फेक्शन टाळणं, स्वतःलाही टाळणं, दुसऱ्यालाही टाळणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि याला खूप चांगल्या ट्रीटमेंट आहेत.
त्यामुळे रिझल्ट देखील चांगला येतो. आणि सर्वांना माहीत नसणारी गोष्ट सांगतो, एक लिगल पार्ट सांगतो मी. म्हणजे एखाद्या व्यक्तीला स्वतःला माहित आहे की मला एड्स आहे आणि समोरच्याला जर त्यांनी सांगितलं नाही आणि समागम केलं, इट इज टेकन ॲज अ क्राईम. आणि समोरच्या व्यक्तीला आहे, स्त्री असो पुरुष असो, आणि त्यांनी समोरच्याला सांगितलं नाही तर इट इज ऑल्सो टेकन ॲज अ ऑफेन्स. म्हणजे हे माहीत असावं, कारण एकमेकाला न सांगता स्वतःला इन्फेक्शन असताना दुसऱ्याला करणं हे एक प्रकारचं क्राईम होऊ शकतं. याला एक पनिशमेंट देखील मिळू शकते. हे माहीत नसेल बरेच. नक्कीच नक्की. खरं तर ही अत्यंत गरजेची माहिती सर आपण या ठिकाणी दिलेली आहे. सर, अहिल्यानगरहून संदीपजी आपल्याशी जोडले. घेऊया. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. नमस्कार सर. नमस्ते जी, बोला. सर, खरूज इन्फेक्शन कशामुळे होतं आणि त्यावर काय उपाय आहेत याबद्दल माहिती पाहिजे होती. अच्छा, म्हणजे जे खरूज किंवा आपण नेहमी खाज येते किंवा पुरळ येतात ते इन्फेक्शन काय, बरोबर आहे? हो सर. ठीक आहे. खूप छान, अतिशय सुंदर तुम्ही विचारलेलं आहे. खूप जणांना हे विचारायचं असतं, विचारत नाहीत. तुम्ही त्याचं प्रतिनिधित्व केलं, लाखो लोकांच्या मनात असतं. आणि हा स्केबिस किंवा खरूज फक्त हातालाच होतो का किंवा आपल्या इतर जेनेटल ऑर्गनला होतो का, सांगूया आपण. खूप जणांना मला आजार आहे हे सांगायला लाज वाटते. तुम्ही सर्वांना खोटं बोलू शकता, स्वतःला खोटं बोलता येतं का? बरोबर आहे. आणि स्वतःला जो पेन होतो, ज्या वेदना होतात, ते कोणी शेअर करू शकतं का? म्हणून ते ॲक्सेप्ट करणं आवश्यक असतं. सांगूया आपण. हायजीन अतिशय महत्त्वाची राहते. बरेचदा तुम्हाला वाटत असेल की मी फार VIP कशाला म्हणायच्या डेफिनेशन फार वेगळे आहेत. तुम्ही 8-8 दिवस स्नान करत नाही, काहीतरी स्प्रे मारता, बाहेर निघता, झोपेचा कंटाळा करता. बरेचदा तुम्ही बाथ घेत नाहीत, त्या ठिकाणी शेविंग नाही, क्लिनिंग नाही. अशा केसमध्ये माइट्स, स्पेशली नर आणि मादा असलेल्या माइट ज्या आहेत, ह्या स्किनच्या खाली बऱ्याचदा त्या ठिकाणी इन्फेक्शन करतात, त्या ठिकाणी ब्लेब होतात, त्या ठिकाणी इचिंग व्हायला लागतं. आणि हा इतका संसर्गजन्य आहे, इव्हन एकमेकाला ॲक्टिव्हिटी करताना, समागम करताना जर एका पार्टनरला जर तुम्हाला स्केबिज असेल, तो 100% तुम्ही निरोध किंवा बऱ्याचदा प्रोटेक्शन जरी वापरलं तरी का थांबू शकत नाही, कारण त्या फ्रिक्शनमुळं समोरच्या व्यक्तीला ते इन्फेक्शन होऊ शकतं. याला अतिशय चांगलं ट्रीटमेंट आहे. कपडे स्वच्छ ठेवणे, पूर्ण घरच्यांनी काळजी घेणे, वेगवेगळे मेडिसिन्स आहेत. तज्ज्ञांना भेटल्यानंतर, सेक्सॉलॉजी, यूरॉलॉजी, एन्ड्रोलॉजी भेटल्यानंतर अतिशय चांगल्या ट्रीटमेंट आहेत. आणि म्हणून मी सांगतो, मी एकटाच फार स्वच्छ आहे, माझीच हायजीन खूप छान आहे, हे एकाला चालतं का? म्हणून आपल्या पार्टनरची काळजी घेणं आपली जबाबदारी असते. आणि हे सर्वांनी ॲक्सेप्ट करणं आवश्यक आहे, महत्त्वाचं आहे. म्हणजे खरं तर मला असं वाटतं की आपण स्वतःची काळजी तर घेतलीच पाहिजे, पण कुटुंबाचा भाग म्हणून कुटुंबाने सुद्धा याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नक्कीच, खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच. डॉक्टर, कोल्हापूरहून प्रकाशजी जोडले गेलेले. खूप छान, घेऊया. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. नमस्कार सर, मी कोल्हापूर प्रकाश पाटील बोलतो. बोला. माझा प्रश्न असा होता की बॅलन्ससाठी कुणाला कन्सल्ट केलं पाहिजे, की यासाठी आपण डर्मॅटॉलॉजिस्ट ओपिनियन घेतलं पाहिजे की न्यूरोलॉजिस्टना विचारून सर्जिकल ऑप्शन बेटर राहू शकतं? मला परत एकदा पॅथॉलॉजी काय सांगितलं विचारा. बॅलन्स साठी कुणाकडे कन्सल्ट केलं पाहिजे? राईट. डर्मॅटॉलॉजिस्ट कडे केलं पाहिजे की न्यूरोलॉजिस्ट त्यांच्याकडे करून सर्जिकल ऑप्शन बेटर राहतं का काय म्हणून? राईट. म्हणजे बॅलॅनायटिस म्हणजे समोरच्या ग्लासच्या भागाला, लिंगाच्या टोकाला इन्फेक्शन होणं, क्रॅक जाणं, इचिंग होणं, अशा कंडिशनला काय करायला पाहिजे, बरोबर आहे? बरोबर. चला सांगूया. तुम्हाला खूप छान प्रश्न आहे. फक्त मला एक महत्त्वाची माहिती सांगा, काही डायबिटीस वगैरे तुम्हाला आहे का आणि वय काय तुमचं? सर, माझं 45 वय आहे, डायबिटीस काही नाही आहे सर. नाही आहे, पण त्याला क्रॅक जाणं, इचिंग होणं, अशा गोष्टी घडतात का? नाही, रेडिश होतं पण, आणि आफ्टर पोस्ट युरिनल जळजळ होते, बर्निंग पण होतं. चला सांगूया. तुम्हाला खूप छान प्रश्न आहे. आणि तुम्हाला कोणाला दाखवायचं, सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट आणि युरोलॉजिस्ट यामध्ये हे प्रायमरीली ज्याचं पूर्ण नॉलेज असतं. आणि ट्रीटमेंट काय ऑप्शन आहेत तेही तुम्हाला सांगतो. बघा, आपण इन्फेक्शनचं टॉपिक दिला. बॅलॅनायटिस, बॅलॅनोपोस्टायटिस जन्मलेल्या बाळापासनं ते वयाच्या 80-90 पर्यंत ही समस्या सर्वांना त्यातनं जावं लागतं. सांगूया आपण. मित्रांनो, बॅलॅनोपोस्टायटिस, बॅलॅनायटिस म्हणजे काय? आपली समोरचा गोलाकार भाग हा स्किननी कव्हर केलेला असतो. मग विचार करा, त्यामध्ये काही ग्रंथी असतात, त्या ग्रंथीचे सिक्रेशन असतात. ते सिक्रेशन जर तुम्ही पाठीमागं करून त्याला क्लीन करणं हे 1 वर्षाच्या आत करायचं नसतं, कारण तो पण स्किनी प्रोटेक्शन चिपकलेली असते त्याला. 1 वर्षानंतर लहान मुलांना ते शिकवणं किंवा 2-3 वर्षानंतर शिकवणं, क्लीन करणं. किंवा बरेचदा अडल्टमध्ये सुद्धा मी अशी लोकं पाहिलेली आहेत की समोर फायमॉसिस होऊन पूर्ण रस्ता बंद आहे, मध्ये ह्युमिडिटी होते, फंगस होतं, इचिंग होतं, रॅश येतो. बऱ्याचदा डायबिटीसवाल्यांना त्याला क्रॅक्स देखील जायला लागतात.
एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, प्रायमा फेशिया सुरुवातीलाच त्या स्किनला कट करायचं नसतं. का? तुम्ही विचार करा, ही जर कामाची नसती तर निसर्गाने दिली असती का नाही? या स्किनमध्ये सेन्सर असतात, ही स्किन सेन्सिटिव्ह असते, समोरच्या ग्लासला प्रोटेक्शन देते. बऱ्याचदा जेव्हा ती मागे पुढे होते त्यावेळेस ती उत्तेजना आणते, कारण त्यामध्ये अतिशय रिचेस नर्व्ज असतात. आणि जेव्हा पाठीमागं गोलाकारच्या पाठीमागं करोनाच्या मागं जाते तेव्हा एक रिंग तयार करून तुम्हाला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा बरेचदा शीघ्रपतन होऊ देत नसते. एवढे मोठे फायदे जर असतील त्याला प्रायमरी कट करायचं नसतं. यामध्ये इन्फेक्शन कंट्रोल होण्यासाठी अँटीबायोटिक्स आहेत, लोकल क्लिंग आहे, अँटीफंगल आहेत, हे देऊन त्याला कंट्रोलमध्ये येता येतं. समजा एवढं करून देखील रिपीटेड होत असेल, पार्शियल सर्कमसिजन नावाची एक सर्जरी आहे ज्यामध्ये फक्त लिमिटेड तो ऑब्स्ट्रक्ट होणारा भाग काढला जातो आणि मग त्यानंतर नक्कीच तुम्हाला नॉर्मल पद्धतीने तुम्हाला ॲक्टिव्हिटी करता येते. इन्फेक्शन होणं, रेडनेस येणं हे सर्व काही टाळता येते. परत रिपीट करून सांगतो, सेक्सॉलॉजिस्ट अँड युरोलॉजिस्ट हे त्याचं डिसिजन प्रामुख्याने घेऊ शकतात. अचूक माहिती खरं तर डॉक्टर या ठिकाणी आपण दिलेली आहे. कारण खूप जण कळत नाही ना, म्हणजे हे बघा आपण जायचं कोणाकडे, स्किन तर पूर्ण शरीरावर आहे, बरोबर, पण त्या वेळेला कोण डायग्नोज करू शकतं त्याचा एक्सपिरियन्स. आणि सर्वात महत्त्वाचं पहिल्यांदा कॉन्झर्वेटिव्ह, म्हणजे मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट, त्यानंतर हळूहळू आपण रिस्पॉन्स नाही आला तर शेवटी सर्जिकलकडे जातो. हा एक कॉमन रिझल्ट असतो, नियम असतो, ज्यामुळे की आपल्याला ती प्रिझर्व करता येईल. नक्कीच नक्कीच. खरं तर उपयुक्त माहिती सगळ्यांना मिळालेली आहे. डॉक्टर अहिल्यानगरहून दगडूजी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. नक्कीच. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. हॅलो सर, नमस्कार. नमस्ते जी, बोला सर. मला आता प्रश्न विचारायचा आहे, तिसरी गर्भधार असताना डिलेव्हरीची शिजर होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी लागते आणि डिलेव्हरीच्या टायमाला शिजर का होतं? अच्छा, बर. म्हणजे खूप छान प्रश्न तुम्ही विचारला की बाबा आपण सीझर कसं टाळायला पाहिजे, बरोबर आहे? हां, सांगतो तुम्हाला. अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि सर्वांना कामी येईल ती. प्रत्येकाच्या मनात असतं, प्रत्येकाच्या मनात. किंवा एक तर पहिली भीती असते जी फर्स्ट टाइम गरोदर राहते तिला. दुसरं त्या ठिकाणी आपल्या मैत्रिणीकडनं ऐकलेला असतो, पेन होतो, मग खाली टियर होतो, मग खाली कड, त्या भीतीने परत तुम्ही त्या ठिकाणी बऱ्याचदा मग शेवटी सीझरसाठी बाय चॉईस जाता, पण हे करायचं नसतं. सांगूया आपण. मित्रांनो, नेहमी मी सांगतो, निसर्गाने दिलेल्या ज्या गोष्टी आहेत, प्रेग्नन्सी राहणं, डिलिव्हरी होणं, त्या ठिकाणी या सर्व फिजिओलॉजिकल कंडिशन असतात. आणि तुमच्या माहितीच सांगतो, काही कारणामुळं समजा बॅड ऑब्स्टेटिक हिस्ट्री असेल किंवा बऱ्याचदा शेवटी जे पिडियाट्रिशियन आहेत ते पाहिल्यानंतर काही मुलामध्ये प्रॉब्लेम असतील तर अशा केसमध्ये पर्याय नसतो. पण नॅचरली 90% डिलिव्हरी ह्या नॉर्मल होत असतात. पण त्यासाठी काय करायला पाहिजे? खूप जणांना प्रेग्नन्सी असताना तुम्ही प्रेग्नन्सी राहिल्यापासून ते डिलिव्हरी होईपर्यंत कुठल्याही प्रकारचा समागम किंवा कॉन्टॅक्ट तुम्ही करत नाही. त्यामुळं खालच्या भागामध्ये ऑर्गॅझम होणं, हार्मोनल चेंजेस होणं, त्या ठिकाणी लॅक्सिटी किंवा त्या ठिकाणी फ्लोअर जो आहे पेल्विक तो लॅक्स न होणं, या गोष्टी घडतात. पण यामध्ये देखील आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात खूप चांगली माहिती दिलेली आहे. सेकंड ट्रायमेस्टर म्हणजे तिसऱ्या महिन्यानंतरपासून ते 6व्या-7व्यापर्यंत समजा सेक्सॉलॉजी, युरोलॉजी, अँड्रोलॉजी जर त्यांना सल्ला दिला असेल, दोघांची संमती असेल, पार्टनरलाही इंटरेस्ट असेल, अशा केसमध्ये रेग्युलर ॲक्टिव्हिटी केल्यामुळं ऑर्गॅझम होतात, खाली फ्लोअर रिलॅक्स होतो आणि नॅचरल नॉर्मल प्रेग्नन्सी डिलिव्हरी होण्याचे चान्सेस वाढतात. आणि असं काही कारण नसेल तर बेडवर पडून राहणे, झोपून राहणे, प्रेग्नन्सी आहे आता मी काम केलं तर काही बाळाला धक्का लागेल का, ॲक्टिव्हिटी केली तर काही धक्का लागेल का, अशा गोष्टी होत नसतात. म्हणून या गोष्टी जर अवलंबल्या तर नॉर्मली 90% नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे चान्सेस हे वाढतात. बघा, नैसर्गिक उपाय आणि ह्या गोष्टी तुम्ही विचार करा ना. बघा, ह्या नैसर्गिक गोष्टी आहेत की बाळ होणं, डिलिव्हरी होणं, मेन्सेस येणं, पण याला तुम्ही आजार बनवला हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. नक्कीच. म्हणजे मला असं वाटतं डॉक्टर की हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अगदी महत्त्वाचा टप्पा असतो. आणि अशा वेळी आपण फक्त गायनेकोलॉजिस्टकडे न जाता आपण सेक्शॉलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट यांचाही सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. आणि त्या वेळेला कोऑर्डिनेशन असणं फार महत्त्वाचं राहतं. बघा, प्रत्येकाचा आपला आपला एक्सपिरियन्स आहे, पण त्या एक्सपिरियन्सला सोबत घेऊन आपण त्याला नॉर्मल रिझल्ट कसा देणार, आपण महत्त्वाचं एम काय की नॉर्मल पद्धतीने कसं गोष्टी होतील हे महत्त्वाचं राहतं. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, मला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे, तो म्हणजे 50 नंतर बऱ्याच पुरुषांना मुतखड्याची किंवा किडनी स्टोन ज्याला आपण म्हणतो त्याची समस्या असते. मग अशा वेळी त्यावर काय आपण उपाय करू शकतो? म्हणजे सर्वात महत्त्वाचं हे बघा, किडनी स्टोनमुळं तुमच्या ॲक्टिव्हिटीवर
किंवा तुम्हाला कमजोरी वगैरे काही येतं का? कारण हा त्याला जोडून प्रश्न का आहे की आपण एक आजार पाहतो आणि त्याचा परिणाम तुमच्या बाकीच्या ऍक्टिव्हिटीवर कसा होतो. साधं उदाहरण देतो, तुम्हाला हेडेक जो होत असेल ना, तुम्ही त्यामध्ये ऍक्टिव्हिटीमध्ये जाऊ शकाल का? नाही. सिंपल सांगूया आपण मित्रांनो. जेनायटो युरिनरी सिस्टीम, किडनी, युरेटर, ब्लॅडर, त्या ठिकाणी युट्रस, ओव्हरीज, वजायनल पार्ट आणि मेलमध्ये पेनिस, प्रोस्टेट, त्यासोबत समानल वेसिकल्स, या सर्व युनिट असतं आणि एकमेकाला संबंध असतो. तुम्ही म्हणाल किडनी स्टोन झाला, युरेटिक स्टोन झाला, मग याच्यामुळे माझ्या सेक्सवर काय परिणाम होणार आहे? अहो, किडनी स्टोनमुळे, युरेटिक स्टोनमुळे इन्फेक्शन होणं आणि पेन हा खाली टेस्टिकलकडे गेल्यानंतर कुठल्याच पद्धतीने तुम्हाला इरेक्शन म्हणा किंवा समागम करण्याची इच्छा त्या ठिकाणी होत नसते, कमी होत जाते. तर अशा केसमध्ये वेळीच इन्फेक्शन ट्रीट केलं, युरेटिक स्टोन एंडोस्कोपीने रिमूव्ह केले लिथोट्रिप्सीने, किंवा किडनी स्टोन जर रिमूव्ह केले तर नक्कीच त्यानंतर तुमची रिकव्हरी झाल्यानंतर जो तुम्हाला कमजोरीचा आजार आलेला असतो त्या काळात आपोआपच तो रिकवर होतो. आणि समजा काही जणांना रिकव्हरीला वेळ लागत असेल तर सेक्सॉलॉजी, युरोलॉजी, अँड्रोलॉजीला दाखवून तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट घेऊ शकता. आणि आणखी एक महत्त्वाची माहिती सांगतो, रेग्युलर ॲक्टिव्हिटी केल्यामुळं, ऑर्गॅझम रेग्युलर झाल्यामुळं बऱ्याचदा युरेटरमध्ये जो खाली जंक्शनला अडकलेला स्टोन असतो 4 mm किंवा 5 mm पेक्षा छोटा, हा स्टोन देखील तो निघून जातो. म्हणजे ही नवीन माहिती आहे, पण म्हणून तुम्ही स्वतःहून संमती असलेल्या पार्टनरसोबत नेहमी ॲक्टिव्ह जर राहिले तर सर्व आजार तुमच्यापासून दूर जातात. म्हणजे असं मी सांगितलं की बाबा तुमच्या ॲक्टिव्हिटीमुळं स्टोन निघून जातो, तर म्हणजे हे एकदम सरप्रायझिंग आहे. पण वैज्ञानिकदृष्ट्या हे नॉर्मल आहे का? कारण हार्मोनल चेंजेसमुळं आणि त्या ठिकाणी होणाऱ्या हालचालीमुळं ते स्टोन हे पासआउट होतात. मला वाटतं हा आयडिया क्लिअर झाली असेल. कार्यक्रम खरं तर महत्त्वाचा आहे यासाठी. नक्कीच डॉक्टर, आता आपण आलो आहोत कार्यक्रमाच्या अतिशय महत्त्वाच्या भागात, ते म्हणजे भाग्यवान विनर सांगूया आपण. संतोष मेधे जळगावचे मागच्या वेळेसचे विनर आले, आपल्या सेंटरला आले, त्यांनी पुस्तक घेतलं, गिफ्ट घेतलं, आपल्या मित्रासाठी देखील पुस्तक घेऊन गेले. त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन. अशाच प्रकारे तुम्हालाही पुस्तक जिंकायचं असेल तर आता प्रियंका मॅडमच्या हातामध्ये आहे, चिठ्ठी काढा, बघूया आपण. आणि सर्वजण उत्सुकता, तेव्हा आपला नंबर लागेल का, भेटायला येईल का. बऱ्याचदा दोघं जरी आले सोबत तरी आपण दोघांनाही गिफ्ट देतो, कारण बऱ्याच मित्रांना देखील त्याच्यासोबत यायचं असतं. पाहूया आपण आता कुठे गेलो. आपण लातूरला गेलो. आता किरण क्षीरसागर यांनी कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं तर फायमॉसिस असेल आणि कमजोरी असेल तर काय करायला पाहिजे. अर्थातच जसं आपल्याला प्रश्न विचारला ना, फायमॉसिस असल्यामुळे इन्फेक्शन झालं, स्वेलिंग आलं, त्या ठिकाणी क्रॅक्स गेले, अशा केसमध्ये त्या ठिकाणी लोकल केअर घेणं, त्या ठिकाणी छोटा समोरचा भाग असेल तर काही लुब्रिकंट वापरून त्याला ओपन करणं. बऱ्याचदा ही ट्रीटमेंट घेऊन जरी नाही झालं तर पार्शियल सर्कमसिजन जर केलं तर तो भाग ओपन होतो आणि नंतर त्यांना ॲक्टिव्हिटी करायला कसलीही अडचण येत नाही. आणि अशाच प्रकारे तुम्हाला उत्तर द्यायचं असेल, सहभागी व्हायचं असेल तर प्रश्न विचारायला लागेल. तर कमजोरी सोबत किडनी स्टोन असेल, युरेटिक स्टोन असेल तर काय करायला पाहिजे, हा शो जर मिस झाला असेल, साम TV सुखी जीवनाचा मंत्र टाईप जरी केलं, पूर्ण शो पाहता येईल आणि त्या गुरुवारपर्यंत तुम्हाला उत्तर द्यायचे डायरेक्ट फोन करून सांगू शकता, मेसेज करा, ईमेल करा आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन याची शोभा जी आहे ही फक्त तुमच्यामुळं आहे. आणि तुम्ही याचा लाभ घेता एवढ्या उशिरा देखील, हेच खरं तुमचं कौतुकास्पद आहे. म्हणून परत एकदा तुमचं अभिनंदन. आणि परत आपण पुढच्या वेळेला नवीन विषयासहित नक्कीच भेटूया. मॅडम काही सांगू शकता त्याबद्दल? नक्कीच. खरं तर आज अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती डॉक्टर सगळ्यांना मिळाली असेलच. आपण त्यासाठी त्यांची आता रजा घेऊया. नक्कीच घेऊया. प्रश्न सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. मात्र त्यापूर्वी सर, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात. आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना अगदी निसंकोचपणे आणि अगदी शास्त्रोक्त पद्धतीने उत्तरं दिलीत, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत शुभरात्री. नमस्कार.